अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांनी संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला असे कोणते नियम आहेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाळल्याच गेल्या पाहिजेत। बघा, या गोष्टी हे नियम जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला पाळाल तर नक्कीच तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल, पतीच्या पाकिटामध्ये पर्समध्ये पैसा टिकून राहील, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल आणि घरामध्ये शांतता सुख समृद्धी नांदेल। बघा, कधी कधी मला बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही कर्जामध्ये बुडालेलो आहे किंवा कितीही पैसा घरामध्ये आला तरी तो पैसा टिकेना झाला आहे, माझा नवरा खूप कष्ट करतो मेहनत घेतो पण त्याच्या कष्टाची चीज होत नाही, आलेला पैसा कुठल्या कुठे आजारपणामध्ये कोर्ट कचेरीमध्ये निघून जातोय, वायफळ पैसा खर्च होतोय, तर असं का होत असेल, घरामध्ये लक्ष्मी का टिकत नसेल। तर बघा, कधी कधी अशा घटना घडण्यामागे किंवा पैसा न टिकण्यामागे आपण सुद्धा जबाबदार असतो। आणि बघा, आपला पती आपल्या आयुष्याचा साथीदार असतो, त्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये आपण तितकेच भागीदार असतो। त्याच्या आयुष्यामध्ये जर सुख असेल सुख असेल तर त्याचं म्हणजे ते सुद्धा तुमच्यामुळेच असेल आणि दुःख जरी असेल तर त्याला कारणीभूत सुद्धा तुम्हीच असाल। बघा, मी असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टींना महिलाच जबाबदार असतात, पण कधी कधी आपल्यासुद्धा आपण म्हणजे आपण महिला घरामध्ये 24 तास असतो। आपल्या घरामध्ये कुठे काय ठेवलं आहे, कोणत्या गोष्टी कुठे आहेत, कोणत्या गोष्टी संपलेल्या आहेत शिल्लक आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये पाळायच्या असतात, हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं। आणि त्याचा परिणाम आणि या गोष्टी जर आपण बघत नसलो, काही नियम जर आपण पाळत नसलो तर त्याचा परिणाम आपल्या पतीच्या आर्थिक परिस्थितीवर होत असतो, पतीच्या आयुष्यावर होत असतो। म्हणून महिलांनी या गोष्टी संध्याकाळच्या वेळी किंवा तिन्ही सांजेच्या वेळी आवर्जून पाळल्याच पाहिजेत। बघा, आता त्यातली पहिली गोष्ट कोणती? बघा, तिन्ही घरात येण्याची वेळ असते आणि यावेळी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून पाळायची आहे। ती कोणती गोष्ट? बघा, संध्याकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळी जर तुम्ही कुणाचं उनदुनं काढत असाल, म्हणजे एखाद्याचा फोन आलेला आहे आणि त्या फोनवरती तुम्ही तासभर बोलत असाल। बघा, आपण फोनवर बोलत असतो, मग कुणाचं तरी उनदुनं निघतं, ही अशी ती तशी, असं आपण गॉसिपिंग करत असतो, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे। बघा, माता लक्ष्मी तुमच्या घरात येण्याची वेळ असते आणि तुम्ही एखाद्याबद्दल जर वाईट बोलत असाल, वाईट चिंतत असाल आणि ते माता लक्ष्मीला आढळून आलं तर ती तुमच्या घरामध्ये कधीही येणार नाही, तुमच्या घरातून आलेली लक्ष्मी काढता पाय घेणार। म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला ही गोष्ट तुम्ही नक्कीच तिन्ही सांजेच्या वेळेलाच कायम तुम्ही ही गोष्ट पाळली पाहिजे। त्यातल्या त्यात तिन्ही सांजेच्या वेळेला ही गोष्ट आवर्जून पाळली पाहिजे। बघा, फोनवरती गॉसिपिंग न करता, फोनचा वापर न करता तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मीच्या देवघरापुढे बसून धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे। त्याचबरोबर श्रीसुक्ताचं पठण केलं तर अतिशय उत्तम। याने काय होईल? माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, त्याचबरोबर पतीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल। त्यानंतरची दुसरी गोष्ट, बघा, माता लक्ष्मीला मीठ हे खूप प्रिय आहे। मिठाला लक्ष्मीकारक मानलं जातं आणि तिन्ही बघा, लक्ष्मी प्राप्तीचे अनेक आपण उपाय करत असतो आणि त्यामध्ये आपण मिठाचा वापरसुद्धा करत असतो। संध्याकाळच्या वेळेला मीठ कुणालाही देऊ नये। बघा, आता घरात आपण स्त्रिया असतो, कुठे काय आहे किंवा कुणाला कधी काय द्यायचं हे आपल्या हातात असतं। बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती मीठ मागायला आली तर अजिबात तुम्ही द्यायचं नाही। बघा, तुम्ही तुमच्या घराची लक्ष्मी असता, कुलस्त्री असता आणि तुमच्या हाताने जर तुम्ही मीठ दुसऱ्या व्यक्तीला देत असाल तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईलच आणि तुमच्या घरातून काढता पाय घेणार। म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला चुकूनही आपल्या घरातील मीठ, मग ते साधं मीठ असो खडं मीठ असो, कधीही दुसऱ्याला देऊ नये। त्यानंतरची तिसरी गोष्ट, बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला ज्यावेळी माता लक्ष्मी घरामध्ये येत असते त्यावेळी आपण चुकूनही नख काढू नये। नख काढल्याने आपल्या आयुष्यामध्ये दरिद्री येते, धनसंपत्तीची धनहानी होते, त्याचबरोबर जी काही दरिद्री असते म्हणजे अलक्ष्मी, माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जी असते ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हटलं जातं। म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला नख कधीही काढायची नाहीत। त्याचबरोबर तिसरी गोष्ट, पायावर पाय म्हणजे तिडी घालून कधीही तिन्ही सांजेच्या वेळेला दारासमोर बसू नये। बघा, याने माता लक्ष्मी नाराज होते आणि आल्या पावलीस ती माघारी निघून जाते असं म्हटलं जातं। म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला पायावर पाय म्हणजे पायाची तिडी घालून कधीही बसू नये असं म्हटलं जातं।
तर हे काही नियम आहेत जे आपल्याला आवर्जून पाळलेच पाहिजेत. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी हळद जी आहे बघा, हळदसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि हळदसुद्धा संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये. त्याचबरोबर त्यानंतरची गोष्ट म्हणजे पैसा. बघा, पैसे तर अर्थात तिन्ही सांजेच्या वेळा दिलेच नाहीत पाहिजेत. बघा, एखाद्या वेळी काय होतं की एखादी व्यक्ती येते आणि मला गरज आहे किंवा मला पैशाची गरज आहे, म्हणून आपण काय करतो की लगेच काढून देतो. तर असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला द्यायचं आहे ना, तर थोड्या वेळाने तुम्ही द्या. म्हणजे तिन्ही सांजेची वेळ म्हणजे कोणती? 6:30 ते 7:30. हा काळ संपल्यानंतर संध्याकाळच्या वेळी म्हणजे 8ला 9ला 8:30ला तुम्ही पैसे देऊ शकता. पण या वेळेमध्ये तिन्ही सांजेच्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या घरातून पैसे बाहेर जाता कामा नयेत. पैसे म्हणजे काय? अर्थात माता लक्ष्मीच आहे. पैसे तुमच्या घरामधून या वेळेला बाहेर जाता कामा नयेत किंवा तुम्हीही कुणाच्या घरातून यावेळी पैसे आणायचे नाहीत किंवा पैसे कोणाकडून उधार घ्यायचे नाहीत. बघा, 6:30 ते 7:30 या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरापुढे 3 वेळा येऊन उभी राहत असते. म्हणून हा काळ जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणून महिलांनी यावेळी हा नियम जो आहे तो आवर्जून पाळला पाहिजे. तिन्ही सांजेच्या वेळेला कुणालाही आपल्या घरातील लक्ष्मी किंवा पैसा अजिबात द्यायचा नाही किंवा इतर कुणाच्या घरातून आपण देखील आणायचा नाही. त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे त्यानंतरची गोष्ट कोणती? बघा, तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घराचे दरवाजे खिडक्या हे उघडेच असले पाहिजेत. बघा, जिथे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असलं पाहिजे. घराचा कोपरा लखलखीत असला पाहिजे, प्रकाशमय असला पाहिजे. बघा, आता लक्ष्मीला काय प्रिय आहे? तर स्वच्छता, आनंदी वातावरण, प्रसन्न वातावरण माता लक्ष्मीला प्रिय असतं. म्हणून जिथे प्रसन्न वातावरण असतं, जिथे आनंदी वातावरण असतं, जिथे स्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मी आवर्जून येते. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या घराचा कोपरा लखलखीत असला पाहिजे. घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे. घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लागलीच गेली पाहिजे. त्याचबरोबर तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. बघा, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा यशाचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे आणि जिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लागला जातो तिथे माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही असं म्हटलं जातं. म्हणून तिन्ही सांजेच्या वेळेला ही गोष्ट तुम्हाला आवर्जून पाळायची आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण संध्याकाळच्या वेळी जेवण वगैरे करतो. त्यानंतर जे काही आपण जेवल्यानंतर खरकटं किंवा खाली भाताची शीतं पडलेले असतात, अन्न सांडलेलं असतं, ते सुद्धा आपण अर्थात ते पुसून घेतो, लोटून घेतो आणि बाहेर टाकतो. तर अजिबात असं करायचं नाही. बघा, ज्यावेळी आपण आपण सगळे जेवत बसलेले असतो, काही लहान मुलं असतात, मग ते अन्न सांडतात, भाताची शीतं असतील, चपाती असेल, जे काही अन्नपदार्थ असतात ते खाली सांडलेलं असतं आपण जेवत असताना. पण ते लोटायचं म्हणजे जो काही सांडलेले पदार्थ आहेत ते लोटायचे. पण अजिबात तुम्हाला घराच्या बाहेर ते फेकून म्हणजे टाकून द्यायचं नाही. तुम्हाला तो केर काढायचाच आहे. पण तुम्हाला तो म्हणजे तुमचं जे काही बाहेर अंगण असेल किंवा बाहेर मागच्या साईडला तुम्हाला कुठेतरी थोडीशी जागा असेल तिथे ते ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून दिला तरी चालेल. पण संध्याकाळच्या वेळी आपल्या घरातील जे काही म्हणजे संध्याकाळचे जेवलेलं आपण जे काही केर कचरा काढतो अजिबात बाहेर फेकायचा नाही. अर्थात तो स्वच्छ करायचा, पण कुठेतरी एका साईडला, बाहेरच्या साईडला म्हणजे आपण जिथे मागच्या साईडला किंवा पुढे कुठेतरी जागा असेल तिथे तो ठेवून जायचा. आणि त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भांडी घासणे. बघा, संध्याकाळच्या वेळी अनेक महिला अशा असतात ज्या इतका कंटाळा करतात भांडी घासायला की ही जी काही त्यांची सवय आहे ती त्यांच्या पतीला दारिद्र्यामध्ये ओढून नेण्यास मदत करते असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक महिलेने, प्रत्येक पत्नीने संध्याकाळच्या वेळी कितीही तुम्हाला वेळ होऊ दे, कितीही घाई गडबड असू दे, कितीही तुम्हाला कंटाळा आलेला असू दे, संध्याकाळच्या वेळी आपण जेवलेली भांडी, उष्टी खळखटी भांडी जी आहेत ती स्वच्छच करून झोपली पाहिजेत. आपला जो किचन ओटा आहे, गॅस कट्टा आहे, तो स्वच्छच करून झोपला पाहिजे. उष्ट खरकट अजिबात गॅस कट्ट्यावर ठेवता कामा नये किंवा उष्टी खरकटी जी भांडी आहेत तशीच बेसिनमध्ये पडता कामा नयेत. याचं मुख्य कारण असं बघा, उदालक ऋषींनी ज्यावेळी भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार भगवान विष्णूंच्या आज्ञेनुसार म्हणजे अलक्ष्मीशी लग्न केलं. आणि आता अलक्ष्मी कोण? तर माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी. तर तिच्याशी उदालक ऋषींनी लग्न केलं. कुणाच्या सांगण्यावरून? भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून. पण उदालक ऋषी भगवान विष्णूंना म्हणाले की जिथे पूजापाठ होते, जिथे सेवा होतात, जिथे प्रसन्न वातावरण असतं तिथे तर मी हिला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे अलक्ष्मीला, दरिद्रीला म्हणजे त्यांच्या पत्नीला
माझ्या पत्नीसोबत या घरात मी तर जाऊ शकत नाही, मग माझ्या पत्नीला घेऊन मी कुठे जाऊ? तर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की ज्या घरामध्ये संध्याकाळची जी उष्टी खरकटी भांडी पडलेली असतात, ज्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये केर कचरा तसाच असतो, म्हणजे जो काही किचन ओटा म्हणजे अस्वच्छ असतो, उष्टी खरकटी भांडी तशीच पडलेली असतात, तिथे तुम्ही तुमच्या पत्नीसह प्रवेश करू शकता. बघा हा किती मोठा म्हणजे हे आहे की जर तुम्ही ही गोष्ट पाळत नसाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये दरिद्र येणार, अलक्ष्मी प्रवेश करणार आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून काढता पाय घेणार. साक्षात भगवान विष्णूंनी हा नियम सांगितलेला आहे की जिथे उष्टी खरकटी भांडी असतात, जिथे अस्वच्छता असते, तिथे लक्ष्मी नाहीच, माता दरिद्री किंवा माता अलक्ष्मी तिथे प्रवेश करते. म्हणून संध्याकाळच्या वेळी तुम्हाला कितीही वेळ होऊ दे, कितीही घाईगडबड असू दे, कितीही कंटाळा आलेला असू दे, 11 वाजो 12 वाजो, संध्याकाळच्या वेळी तुमचा गॅस कट्टा, तुमचं स्वयंपाकघर, तुमची जी काही किचन ओटा आहे तो स्वच्छच असला पाहिजे. उष्टी खरकटी भांडी जी आहेत ती स्वच्छच करून आपण झोपलं पाहिजे. बघा हे काही जे असे नियम आहेत जे आपण महिलांनी आवर्जून पाळले पाहिजेत आणि हे नियम जर आपण पाळू तर नक्कीच आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. आणि जर पती सुखी तर आपण सुखी. पतीच्या आयुष्यामध्ये जर सुख असेल तरच आपल्या आयुष्यामध्ये सुख असतं. बघा एखाद्या वेळेस काय होतं, आपला पती खूप अस्वस्थ असतो किंवा त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी टेन्शन असतं. बघा तो टेन्शनमध्ये असाल तर आपण सुद्धा अर्थात टेन्शनमध्ये असतो किंवा आपल्याला सुद्धा कोणत्या कामात लक्ष लागत नाही की या उलट बघा तो जर सुखी असेल तर अर्थात आपण सुखी असतो. म्हणून आपल्या पतीच्या सुखामागे, आपल्या पतीच्या दुःखामध्ये कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार असतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत. चुकूनही ह्या गोष्टी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला चुकूनही या गोष्टी किंवा या चुका करायच्या नाहीत. तर अगदी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.